कोर्टाची तारीख असल्यामुळे कोपरगाव येथे आलेल्या 2 युवकांवर काही अज्ञात युवकांनी चोपाच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवार दिनांक 24 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास घडली। या हल्ल्यात राहुल आप्पा पवार वय वर्ष 20 हा युवक गंभीर जखमी झाला। मिळालेल्या माहितीनुसार विशाल केशव मोरे व राहुल आप्पा पवार हे दोघे युवक कोर्टाची तारीख असल्यामुळे कोपरगाव येथे आले होते। काम आटोपून ते घरी जात असताना धारणगाव रोडवरील श्रद्धा कॉम्प्लेक्स जवळ काही युवकांनी त्यांना अडवून चोपरने हल्ला केला। या घटनेत राहुल पवार याला गंभीर दुखापत झाली असून त्याला पुढील उपचारासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला। सदरचे दोनही युवक हे ब्राह्मणगाव येथील रहिवासी असल्याचं समजतं। ही घटना मुख्य रस्त्यावर घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान प्राथमिक माहितीनुसार यात्रेमध्ये झालेल्या मागील भांडणाच्या कारणावरून हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जाते। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला होणं ही गंभीर बाब असून सध्या गुन्हेगारांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा धाक कमी झाल्याचं चित्र दिसतं। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती समोर येते। सम्राट न्यूजसाठी संपादक अजय विघे, कोपरगाव। आम्ही तारीख बीर केली, आम्ही चाललो होतो घरी। त्यानं आम्हाला अडवलं। 20-25 जण होते, चॉपर बिपर काढलं एवढा आता ते मारीत उठले डायरेक्ट चालू गाडीवरचे। राहुल आप्पा पवार चाकू। तरी आम्ही आता एवढ्यात घरी चाललो होतो, तारीख करून अडवलंय आम्हाला। संभाजी पुतळ्यास तिकडून मग मारलाय आम्हाला। मंगेश साळवे आणि वैभव शिंगारडे। आम्हाला नाही सांगता येणार साहेब, पहिल्या जत्रात कोणाचे त्यांचे कोणाचे मार झाले त्याने माहिती, पण आम्हाला आडून मारलंय ते ना। आता तारीख करून चाललो होतो घरी।